काही ठिकाणं फक्त नकाशावरती नसतात, तर ती काळाच्या प्रवाहात कोरलेली असतात. आज मी उभा आहे मध्य आशियातील एका रहस्यमय देशात, ज्याचं नाव आहे तजिकिस्तान, आणि ही आहे त्याची शांत सुंदर राजधानी दुशांबे. डोंगराच्या कुशीत विसावलेलं शांत साधं पण खोल इतिहास जपणार एक शहर. पहिल्या क्षणी इथली हवा वेगळी वाटते. गोंगाट नाही, घाई नाही, फक्त वेळेचा मंद प्रवाह आणि मातीशी बोलणारी शांतता. आणि या शांततेच्या पोटात दडलेला आहे एक साक्षीदार. आज आपण पाहणार आहोत तजिकिस्तानच्या प्राचीन वारशाचं प्रतीक हिसोर किल्ला, जो तब्बल 2500 वर्षाहून अधिक जुना आहे. आणि इथल्या भिंती, दरवाजे आणि अवशेष आजही त्या काळाच्या कथा सांगतात. ज्या भिंतींनी युद्ध पाहिली, ज्या दरवाजांनी प्रवासी, व्यापारी, योद्धे ओलांडले आणि ज्या दगडांनी काळाचं ओझं शांतपणे पेललं. हा व्लॉग आहे इतिहास, संस्कृती आणि प्रवासाच्या खऱ्या अनुभवाचा. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आजचा प्रवास खूपच खास असणार आहे. आणि चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या हक्काच्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला इंस्टाग्रामवरती फॉलो करायला विसरू नका. राम राम मंडळी, तजिकिस्तान सिरीजच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं जोरदार स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की मी उझबेकिस्तानची बॉर्डर क्रॉस करून तजिकिस्तानमध्ये एंट्री केली होती आणि सध्या मी आहे तजिकिस्तानची राजधानी दुशांबेमध्ये. आता मी इथून निघालोय 2500 वर्ष जुन्या अशा एका किल्ल्याला एक्सप्लोर करायला. आणि आज माझ्यासोबत एक मलेशियन मित्र देखील असणार आहे. सो बघूया आज काय काय आपल्याला एक्सप्लोर करायला मिळतं ते. तो भाई मेरे साथ में है केनो, और केनो है मलेशिया से. केनो से हाय टू इंडिया. इथून आपल्याला टॅक्सी घेऊन जावं लागणार आहे जर्नीसार स्टेशनला आणि तिथून परत एक नवीन टॅक्सी घेऊन पोहोचणार आहोत हिसोर या गावात. जसं मी मागच्या व्हिडिओत सांगितलं होतं की तजिकिस्तानमध्ये यांडेक्स वगैरे असे टॅक्सी ऍप नाहीयेत. इथे फक्त रेग्युलर टॅक्सी हा एकच ऑप्शन आहे. लाईक हात दाखवा आणि टॅक्सी थांबवा. यार जैसे कि मैंने आपको बताया ना कि यहाँ पे यांडेक्स वगैरह कुछ भी वर्क नहीं करता है, तो आपको सीधा हाथ दिखाना पड़ता है टैक्सी को और फिर आपको जाना पड़ता है. चलो चलते हैं. जर्नी सर बाजार. जर्नी सर Zarnisor? जर्नी सर दा Zarnisor? दा दा What? Hisor mere? Hisor da da da. Hisor. Yes yes. Hisor. Ruski pinimay? Oh, panimayo. Kako zabut? Umed. Umed? Oh. Mine zabut Vishal. Inshallah. Indiski tourist. Turist. Da. फायनली टॅक्सी मिळाली आणि आता निघालोय जर्नी सार स्टेशन कडे. आता माहित नाही टॅक्सी ड्रायव्हर किती चार्ज करेल, कारण इथल्या टॅक्सी या मीटरवर चालतात. तर बघू पोहोचल्यावरती किती पैसे लागतात ते. कालपासून एक गोष्ट ऑब्झर्व करत होतो. दुशांबे ही सिटी आहे ना, खूप जास्त स्वच्छ आणि वेल ऑर्गनाइज दिसत होती. लोक वाहतुकीचे नियम देखील तंतोतंत पाळताना दिसत होते. आणि मेन म्हणजे इथल्या टॅक्सीज, जास्त करून इलेक्ट्रिक टॅक्सीज आणि खूप जास्त हायटेक, मॉडर्न आणि फुल्ली ऑटोमॅटिक. यार फुल कम्फर्टेबल, एक नंबर. जर्नीसार स्टेशनवरून परत एक नवीन शेअर टॅक्सी घेतली आणि निघालो हिसोर गावाकडे. माझ्या हॉटेलपासून जर्नीसार स्टेशन पर्यंत टॅक्सीचे आम्हाला लागले 32 सोमोनी, म्हणजेच आपल्या भारतीय रुपयांमध्ये अप्रॉक्स 245 रुपये. आता निघालोय हिसोरकडे. बघूया प्रवास कसा होतो ते. फायनली पोहोचलोय हिसोर या छोट्याशा गावात. जर्नीसार स्टेशन पासून इथपर्यंत शेअर टॅक्सीने चार्ज केले 20 सोमोनी, म्हणजेच अप्रॉक्स 153 रुपये. आता इथून परत एक लोकल शेअर टॅक्सी घ्यावी लागणार आहे किल्ल्यापर्यंत जायला, आणि आय थिंक त्याच्यासाठी मला पे करावे लागतील जवळपास 5 सोमोनी. चला बघूया काय सीन होतं ते. मस्त ऊन पडलं होतं, सो थंडी कमी जाणवत होती आणि खूप फ्रेश वाटत होतं. तजिकिस्तानातील बऱ्याच रिमोट लोकेशन मधील या छोट्याशा गावात येऊन आहे ना, भारी वाटत होतं. So how are you feeling, brother? Very good. Nice? Today very nice weather, sunshine. Yes. Today is the sunshine, right? एक 10 मिनिटाच्या प्रवासानंतर आम्ही पोहोचलो हिसोर किल्ल्याच्या पायथ्याशी. बघूया एंट्री तिकीट वगैरे काही आहे का ते. किल्ला बाहेरून भारी वाटत होता आणि गर्दी पण नव्हती जास्त. 10 सोमोनीचं तिकीट काढून फायनली पोहोचलोय किल्ल्याच्या आत. किल्ला आतमधून तर यार अजूनच मस्त दिसत होता. Kako zabut? Kako zabut? Muhammad? Muhammad, Minia Zabut Vishal. Say hi, hello. My name is Vishal. Spasiba. Oh, so cute. Spasiba. बघितलं कसलं क्यूट बाळ होतं. पहिल्याच दिवशी यार थोडा वाईट अनुभव आला होता, पण त्यानंतरचा माझा अनुभव आतापर्यंत तरी खूप चांगला होता. Hindustan, India. Zindabad, Hindustan. Say something about India.
Zindabad Hindustan. जिंदाबाद हिंदुस्तान, जिंदाबाद तजिकिस्तान. Zindabad Tajikistan. Da? Zindabad Hindustan. हिसोर हा किल्ला तजिकिस्तानच्या राजधानी दुशांबे पासून सुमारे 25 किलोमीटर अंतरावर हिसोर नावाच्या ऐतिहासिक प्रदेशात स्थित आहे. हा प्रदेश गिसार खोऱ्यात वसलेला असून प्राचीन काळापासून तो व्यापार, शेती आणि लष्करी दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा मानला जात होता. हा भाग मध्य आशियातील प्राचीन संस्कृतीचा एक संगम होता. त्यामुळे येथे हजारो वर्षांपासून मानवी वस्ती अस्तित्वात होती. 2 भव्य बुरुज, मधोमध विशाल कमानीचा दरवाजा आणि हजारो वर्षांचा भार पेलत असलेल्या या भिंती. इतिहासकारांच्या मते या परिसरात मानवी वस्ती आणि किल्लेबंदी किमान 2500 वर्षांपासून अस्तित्वात होती. आज दिसणारा प्रवेशद्वाराचा भाग नंतरच्या काळात पुन्हा बांधलेला असला तरी या जमिनीखाली दडलेला इतिहास हा खूप प्राचीन आहे. तिथे वरती डोंगरावर जायला एक रस्ता दिसतोय, तर माझा विचार चालू आहे की जरा तिथे जाऊन बघावं तिथून कसा व्ह्यू येतो ते. चला बघू तिथपर्यंत जाता येतं का ते. I don't know. You know English? Your eyes is very beautiful. Now I don't know. I don't know. You don't know. You are beautiful. Kharasho. Kharasho? Kalashu. Cash. Kharasho? Hello India. Hello India. Yeah, that Hello was India. the Jigna. Tajikda? That's it. दासीर? टेकडी दिसायला छोटीशी दिसत होती, पण या पायवाटेने चालताना दम लागत होता. मलेशियन भावतरावरती आलाच नाही तरी माझ्यासारख्या शहरातील एका खोराड्यात राहणाऱ्या माणसाने थोडेफार डोंगर सर केलेत सो आलो वरपर्यंत. असा काही व्ह्यू दिसतोय इथून. इतिहासकारांच्या मते इसवी सन पूर्व 6व्या शतकापासून हा प्रदेश महत्वाचा होता. पुढील काळात येथे ग्रीक, बॅक्टेरियन, सोग्दियन, अरब, तुर्क आणि मंगोल अशा विविध साम्राज्यांचा प्रभाव राहिला. प्रत्येक काळात किल्ला नष्ट झाला, पुन्हा बांधला गेला, विस्तारला गेला. म्हणूनच हिसोर हा किल्ला एका काळातील एकच बांधकाम नसून अनेक शतकांच्या बांधकामांचा एक थर आहे. मध्ययुगीन काळात हिसोर हा किल्ला स्थानिक राज्यकर्त्यांचा प्रशासकीय केंद्र व लष्करी संरक्षणासाठी महत्वाचा किल्ला मानला जायचा. सिल्क रोड जवळ असल्यामुळे व्यापारी कारवा, प्रवासी, अभ्यासक, धार्मिक गुरु या मार्गाने येत जात असत. त्यामुळे हा प्रदेश संस्कृती, भाषा आणि परंपरांचा एक संगम बनला. 20व्या शतकात जेव्हा तजिकिस्तान हा सोव्हिएत युनियनचा भाग होता तेव्हा हिसोर किल्ल्याच्या काही भागांचं पुरातत्वीय उत्खनन करण्यात आले आणि संरचना पर्यटनासाठी पुन्हा बांधल्या गेल्या आणि या परिसराला एक वेगळं हेरिटेज कॉम्प्लेक्स म्हणून विकसित करण्यात आलं. हा किल्ला प्राचीन अवशेष, ऐतिहासिक पुनर्बांधणी आणि संरक्षित वारसा यांचा एक संगम आहे. चला अजून या वरच्या डोंगरावरती पण जायचंय. बघू तिथे आपल्याला अजून काय काय बघायला मिळतं ते. मित्रांनो, जर इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल ना आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आत्ताच आपल्या या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या एका लाईकने, एका सबस्क्राईबने मला मोटिवेशन मिळतं. सो मी अजून चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मनापासून प्रयत्न करतो. भाई इन सीढ़ियों से तो ऊपर जाएंगे, लेकिन यहाँ से कैसे जाएंगे? जस्ट चेक इट देयर. या चलो भाई ऊपर चलते हैं यार. लेकिन ये स्टेयर्स है ना बहुत छोटी छोटी है यार. खूपच छोट्या पायऱ्या होत्या, म्हणजे तुम्ही बघू शकतात की माझा पूर्ण बूट देखील या पायरीवरती मावत नाहीये. यार बघायला सोपं वाटत असेल पण तितकंसं सोपं नाहीये. रस्ता आहे ना थोडा ट्रिकी आहे आणि खूप स्टीफ चढाई आहे. अर्ध्या रस्त्यात पोहोचलोय, 30 सेकंदाचा ब्रेक घेतलाय, पण यार इथून व्ह्यू एक नंबर येतोय. ही इमारत नव्याने बांधण्यात आलेली वाटत होती, पण लोकेशन भारी होतं आणि इथून दिसणारा नजारा खूपच भारी होता. हे बघा, जर तुम्ही बघू शकत असाल ना तर यापुढे या ज्या पर्वतरांगा दिसतायत त्यावर पूर्ण बर्फ आहे. वाव, जबरदस्त. चला आता या किल्ल्याचा निरोप घेण्याची वेळ आली होती. पण जर कधी तुम्ही दुशांबेला आलात ना तर या किल्ल्याला भेट द्यायला विसरू नका. माझ्या दृष्टीने ही एक मस्ट विजिट प्लेस आहे आणि हिसोर किल्ला म्हणजे फक्त एक किल्ला नाही तर तो 2500 वर्षांचा इतिहास, अनेक संस्कृती, अनेक साम्राज्ये आणि काळाच्या ओघात टिकून राहिलेली एक स्मृती आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी एक मस्जिद आहे, तिथे आलोय. 10 सोमोनीचं एंट्री तिकीट होतं, पण आतमध्ये असं बघण्यासारखं काहीच दिसत नव्हतं. काही छोट्या छोट्या खोल्या होत्या आणि इथे त्यांनी काही जुन्या वस्तू ठेवलेल्या होत्या. अ काइंड ऑफ स्मॉल म्युझियम. ओके भाई, ये देखो, ये खेत जोतने वाला है. मराठी में इसे हम नांगर कहते हैं.
अभी यार पर्टिकुलर वर्ड मेरे ध्यान में नहीं, इसको क्या कहते हैं हिंदी में. हे त्या काळातील बुटं आणि या प्राचीन जुन्या नोटा, आणि विशेष म्हणजे खूप मोठ्या मोठ्या नोटा होत्या. मीन्स अशा नोटा मी पहिल्यांदाच बघत होतो. तुम्ही जर कधी अशा नोटा बघितल्या असतील ना तर मला कमेंट करून नक्की सांगा. हे खूप सारं इंटरेस्टिंग वाटत होतं मला. चला निघालोय परतीच्या प्रवासाला. आता पोटात कावळे कावकाव करायला लागले होते. सो बघूया काही खायला मिळतं का ते. पुन्हा पोहोचलो हिसोर बाजारात आणि एका छोट्याशा दुकानात एक शोरमा मिळाला. खतरनाक भूक लागली होती. सो एक शोरमा खाल्ला आणि निघालो दुशांबेच्या दिशेने. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या हक्काच्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा आणि मला इंस्टाग्राम वरती फॉलो करायला विसरू नका. भेटूया परत अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय फ्रॉम दुशांबे, तजिकिस्तान. जय हिंद, जय महाराष्ट्र.